नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला, आज मी माझं सांगणार 11वा पाठ. 11वा पाठमध्ये जे काय आहे खरं सांगणं आणि जास्त मोठा नाही बनवणार, छोटासा बनवते आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगायच्यात मला एकदम. खूप लोकांच्या म्हणजे असे आहेत की कमेंट आहेत. आज तर मी कमेंट नाही वाचू शकत कारण माझ्याकडे फोन दुसरा आहे नाही. तर खूप लोकांचे कमेंट पण आहे. तर काय कमेंट माझ्या लक्षात आहेत, काय कमेंट माझ्या लक्षात नाहीत, त्यांना पण मी सांगते एकदम. तर आज मी तुम्हाला सांगते, आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला तिथं काय होतं काय नाही हे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करते. 15 ऑगस्टला तिथं बंदी असते. 15 ऑगस्टला तिथं बंदी असते. कोणताही कार्यक्रम म्हणजे सण असन कोणता म्हणजे जसं आता ईद आहे, नंतर कोणताही सण असतो ना, त्या सणाला तिथं बंदी असते. बंदी म्हणजे कशी असते, सकाळी 7 वाजेपर्यंत ते दुपारी 1 वाजेपर्यंत ती खुलं असतं, दरवाजा खुला असतो आणि नंतर 2ला 1ला तो बंद होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला 6लाच खोलतात एकदम. त्याला म्हणतात बंदी. म्हणजे बाहेर कोणीही जाऊ शकत नाही आणि बाहेरची वस्तू म्हणजे बाहेरची लोक पण आतमध्ये येऊ शकत नाही आणि अंदरची लोक सुद्धा बाहेर जाऊ नाही शकत. हां, जर कोण आजारी असन, हे असन ते असन, तर त्यांना जायला परमिशन आहे. म्हणजे स्वतःहून नाही जायचं. गार्ड येतात. गार्ड म्हणजे बाहेरचे पोलीस येतात, गार्ड लोक येतात बाहेरचे. मग त्यांना जास्त असं आजारी तर पाठवतात बाहेर दवाखान्यात. मग कोण सिरियस जास्त असेल तर त्याला ॲडमिट करतात. त्याचा खर्च बिर्च काय द्यायचा नसतो, काय नसतो, तो सगळं सरकारी खातं. आणि जिथं आपण राहतो ना बिग बॉसमध्ये, त्यांचं सगळं असं आपल्या काय एवढंसं बी आपलं रक्त आलं काय पडलं, ठेस लागली, काय झालं, सगळं त्यांची जिम्मेदारी. म्हणजे आपल्या घरवाल्याची जिम्मेदारी काहीच नाही तिथं. म्हणजे आपलं सगळं जीवन त्यांच्या हातात दिलेलं असतं आणि ते लोक आपलं म्हणजे सांभाळतात ते आपल्या लोकांना. असं आहे. त्याला म्हणतात ते. आता बघायला गेलं तर तसं खूप चांगलं पण आहे. मी काय नाव ठेवलं म्हणत नाही की काय गोष्टी त्यात खूप चांगल्या आहेत, खूप म्हणजे खूप सुविधा आहेत आणि काय वस्तू अजिबात नाही ते पण सांगणार आहे मी. कारण की खरं सांगते, आपण पाणी पण पितो तर चांगल्या जागेवरच पाणी पितो ना. कुठं बी कसं पाणी पिणार बरोबर आहे का नाही. त्याचा पण एक सांगते भाग, ठीक आहे. पण काय करणार, माणूस मुश्किल घरीमध्ये ते पण प्यायला लागतं, ते तर मला सगळ्याला माहिती आहे. पण आता कसं आहे, पण तिथंसुद्धा ही सुविधा व्हायला पाहिजे, मला असं वाटतं एकदम. ठीक आहे, तुमची बी काय मत असन, काय राय असन, तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पाणी प्यायचं पाणी कुठून भरतात ते. ठीक आहे. पण एक मुद्दा सांगते पहिला माझा, हे सांगते बघा. 15 ऑगस्टला तिथं काय साजरा होतो. 15 ऑगस्टला बाहेरनं कार्यक्रमची लोक बोलवतात, या फिर आत्मजुरी असतात ना. आत्मजुरी म्हणजे लेडीज असतात ना, ते सगळे आपसमध्ये कट्टा होतात. म्हणजे सगळ्यांना जमा करतात. कुणाच्या अंगात कला आहे, काय कार्यक्रम करायचा असेल, नाटक बसवायचं असेल तर एकाला ते हे देतात. मग ते लोक चूज करतात. कुणाला डान्स येतो, कुणाला गाणी येतं, कुणाला काय येतं, काय असं सगळे लोक ते चूज करतात आणि 15-20 दिवस आधीच ते कार्यक्रम बसवतात आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम होतो. आणि जर आपला कार्यक्रम आतमध्ये नाही झाला बिग बॉसमधून, तर बाहेरनं कोणाला तरी ऑर्केस्ट्राला, नाटक कंपनीला हे सगळं बोलवतात. बघायला गेलं तर तिथले सुपरिटेंडंट खूप छान आहेत आणि तिथले जे सर आहेत ना मेन, ते पण खूप छान आहेत. मला त्या लोकांना काही बोलायचं नाही, काहीच नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, शेवटी कसं असतं, त्यांना पण ते हे करायला लागतं. जसं त्यांना आदेश दिलेला असतो तसं त्यांना ते सांभाळायला लागते. पण बघायला गेलं ना तर खूप म्हणजे खूप सुपरिटेंडंट चांगला आहे ना. लय भारी आहे सुपरिटेंडंट. मला नाही माहिती माझं सुपरिटेंडंट व्हिडिओ बघणार का नाही बघणार मला माहीत नाही, पण सुपरिटेंडंट खरंच तुम्ही खूप चांगलं आहे. आणि खरंच त्यांचा जे चेहरा आहे ना, त्या चेहरा एकदम आपल्याला दिसून येतो की सर म्हणजे असं समजतात की मी ह्यांच्यासाठी काय करू नाही शकत, पण मी मजबूर आहे असं म्हणते. ती समजतात मी मजबूर आहे, मी काय नाही करू शकत, माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला कवा सोडून दिलं असतं. मी किती वेळा त्यांच्या डोळ्यामध्ये ते बघितलं माहिती आहे, किती वेळा त्यांच्या ते डोळ्यामध्ये दिसलं. गाणी तो किती छान छान गातात तिथं बायका. म्हणजे सरांनी खूप त्यांना गुलाबाचं फूल कुठं काय ना काय बक्षीस दिलेलं आहे सरांनी. तेव्हा सर पण बोललेलं आहे की आमच्या हातात असतं ना तर तुम्हाला आम्ही असंच सोडून दिलं असतो, पण आमच्या हातात नाही. मी पण ते समजू शकते एकदम. पण खूप चांगलं आहे सुप्रियांचं, खूप म्हणजे खूप चांगलं आहे एकदम. कशाला खोटं बोलायचं एकदम. मी तर बाबा खूप त्यांना मी आपला भाऊ मानल्यागत मानते आणि त्यांना मी असं कधी समजत नव्हते ते सुप्रियांत आहेत म्हणून. मला कुठं ना कुठं असं जाणवायचं की ते सर आहे ना आपले कोणतं लागतात नात्याने असं म्हणायचे. आता काय बायका मजा घ्यायच्या, काय बायका काय करायच्या, मजा घ्यायच्या. माझ्या सुप्रियांचं सोमवार दिवशी सर यायचं ना, राऊंडला यायचं सर, तर काय बायका म्हणायच्या, आता कोणी फेशियल बी तिथं बायका करतात. हां, तिथे ॲब्रो बी करतात, तिथे मेकअप पण करतात बायका. पण ती मेकअप बाहेरनं अजिबात अलाउड नाही. तिथं बायका फेशियल स्वतःच करतात. म्हणजे स्वतः कसं करतात, जसं तिथं केळं आली, पपिता आली, ते सगळं घेऊन असं घासत बसतात तोंडाला. किंवा भात असतो, शिजलेला भात असतो, त्या भाताला कुट्ट्यात चांगला कचकच कुट्ट्यात आणि त्याला मध्ये चांगलं मॅश करून त्याच्यामध्ये काय टाकतात आणि ते तोंडाला लावत बसतात. एकदम सगळं तोंडाला लावून बसतात आणि हे करतात एकदम. उद्या त्यांचं कोट आहे तर एक दिवस आधीच ॲब्रो करणार,
का अजून मेहंदी लावणार, त्याच्यानंतर मस्त मस्त कोणते उद्याचे कपडे घालणार. जर आपल्याकडे कपडे नसतील तर बाजूवाल्या कोणत्या घ्यायची. तुझी मी हे कपडे घालू शकते का गं. पण तिथे एक तुम्हाला सांगू का, एकामेकाचे ते कपडे घालतात आणि कोण तिथं मना करत नाहीत. मी पण घातली कपडे, मी नाही म्हणत की मी नाही घातली, मी घातली बाबा. मी खोटं नाही बोलणार. आणि मला त्या कपड्याचं बी सांगायचं आहे. तर पहिला 15 ऑगस्ट सांगते. 15 ऑगस्टला तिथं साजरा होतो. सकाळी सर येतात, सुप्रिटेंडंट येतात, सकाळी लवकर सगळेजण उठतात. त्या टायमाला लवकर टोटल होतं. पटपट सगळ्यांना सांगतात की लवकर 7-8 वाजेपर्यंत तुम्ही पटकन सगळ्यांनी खाली यायचं. सगळ्यांना नीतिनियमाने खाली बोलवतात आपला झेंडा हे करायसाठी. तर सगळेजण येतात, जिथं सगळे येतात बरं का, सगळेजण येतात. काय लोक नाही आहेत. मी तर बा पहिली जायची, मी तर पहिला नंबर जाऊन पहिली उभं राहायची. आता बघायला गेलं ना 4-5 लेडीज आहेत. आम्ही 4-5 लेडीज काय करायचं, आम्हाला लय म्हणजे चांगली सवय. आम्ही सगळ्याच्या आधी जाऊन उभा राहायचो. आणि आमच्या मुलाचं कोण गेलं की चल मागे सर, आम्ही आलोय पहिलं, तू बरी आली, शानी का शानी बरी दिसते की. आम्ही आता आलोय काय, तेव्हा तू आता आली, चल मागे जा, आधी यायचं, आधी उठायचं लवकर. आम्हाला नाही का झोप लागत तेव्हा तू आली, बरी आली, माझ्या टपके माझ्या मोहरं बसायला. असं पण असं तिथं. तुम्ही म्हणला होता एका व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कोणी तर तू दादागिरी करायची का तिथं. मी थोडीशी करायची दादागिरी, मी कशाला खोटं बोलू, करायची थोडीशी मी. जेवढ्या पुरतं तेवढीच. मग ती झालं. त्याच्यानंतर मग ती आपलं कार्यक्रम होतो. ते सर्व येतात, ते आपल्या झेंड्यांचं काम करतात. आणि मग सगळेजण आपल्या बॅरेटमध्ये निघून जातात. मग त्याच्यानंतर नाश्ता देतात, नाश्ता बिस्ता देतात. नाश्ता झाल्यानंतर पटापट मध्ये सगळेजण तयार व्हा बाहेर. म्हणजे तो बॅरेटच्या आतमध्ये थोडंसं राऊंड असतो. राऊंड म्हणजे एक अंगण असतं. त्या अंगणामध्येच तिथं सगळेजण असतात. पण अंगणाच्या बाहेर पण एक ही आहे, म्हणजे खूप मोठं बिग बॉस आहे आतमध्ये, खूप मोठं आहे. त्या अंगणामधून पण एक बाहेर असतो, बाहेर जागा असते. त्या जागेवर कमसे कम लेडीज जीन्स येतात. पण जीन्सला एकदम लहान उभा करतात. जीन्सला अलाउड नाही. लेडीज संग बघणं, देखणं, बोलणं, चालणं लेडीजला पण नाही आणि जीन्सला पण नाही. जर तुम्ही एकामेकासंग बोलला तर तुम्हाला मग काय खरं नाही असं असतं. त्याच्यामुळं कोणी काय बोलत नाही, काहीच नाही. म्हणून सगळेजण आपलं दुपट्टा घेऊन आपलं अशा करून बसतात बायका एकदम. आणि कोणाला एवढं पडले सगळ्यांना आपलं पडले. आपण मजाक मस्ती करतात बायका, मजाक मस्ती करतात. असं नाही की नाही करत म्हणून, कारण सगळ्यांना दिला असतो. आता बघायला गेलं ना तर सुद्धा त्यांना राऊंड येतो, सोमवारचं राऊंड येतो ना, तेव्हा खूप लोक ना म्हणजे बघायला गेलं ना तो खूप लोक अशी मस्ती करतात की बाबा आज आने वाले हैं, आज हे आने वाला आहे, आज वो आने वाला आहे, XY जो भी. मी काय गोष्टी नाही बोलू शकत, पण खूप मजा घेतात अशी लोक. असे करून मतलब मी पण घ्यायची कोणाची, ते लोक पण माझी घ्यायची. तर मी म्हणायचे हे बाई काय बोलला बिलला तर बघा. मग म्हणायची मी माझ्या भावाला नाव सांगेन, तुम्ही असं बोलला. मग काय बायका भ्यायच्या अशा, करायचं नको बाई, ही सांगेन बिन हिचा काय भरोसा, अशी ती म्हणायच्या लोक. मग गप्प बसायच्या. मग 15 ऑगस्टला तुम्हाला सांगते, मग ते कार्यक्रम असतो 8 वाजता, 8-9 वाजता चालू होतो कार्यक्रम. 2 तासाचा कार्यक्रम असतो. 2 तासानंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला तिथे 2 वडे भेटणार. पाव भेटत नाही. एवढंसं लिंबू असतं, लिंबूसारखं 2 वडापाव भेटतात. 2 वडा जास्त भेटतात. पाव अजिबात भेटत नाहीत. पाव अजिबात भेटणार नाही तुम्हाला. एवढंसाच वडा म्हणजे लिंबू एवढा. असं वाटायचं नसता खाला तर पटकन का एवढं तोंडाला पाणी सुटायचं, एवढंसं द्यायची. आणि ती पण बारकं 2. आता तिथं कालवान भाजी तर भेटत नसेल चांगलं. मग काय लोक ते भाजी म्हणून ते सोनं वाटायचं, सोनं आतमध्ये. त्या एवढ्याशा वडापावाला सोनं वाटायचं, म्हणजे सोनागत ते सांभाळायचं माहिती आहे. मग ती टिकू खायचं, या पावात घालून खायचं. पाव तिथं भेटतात, पण म्हणजे पाव कसं फॉरेनर लोक पण आहेत. फॉरेनर लोकांना डाएटचं जेवण भेटतं तिथं. त्यांना पाव पण भेटतं. पाव म्हणजे ते लोक चपाती खात नाहीत ना, तर त्यांना पाव असतात त्या फॉरेनर लोकांचं. फॉरेनर लोकांची पण माझी मैत्रीण आहे, तर ते पण सांगेन. माझी मैत्रीण आहे मारिया, कमोलिका, ॲमी, हे सगळे माझी मैत्रीण आहेत. खूप छान आहेत. मला इंग्लिश येत नव्हतं, पण त्या लोकांना हिंदी येत नव्हतं. असं ती माझं स्मिता मेरी जान, स्मिता मेरी जान. मी म्हणजे मालिया मेरी जान, मालिया मेरी जान. मी खूप मस्ती करायची मारिया सगळं. आणि खरं सांगते मला मारियाला मनी ऑर्डर करायची, पण कंडिशन माझं खूप कंडिशन आहे, खराब आहे. तरी मैं मारियाला बोली मारिया मैं तेरे को ना मैं 1000 रुपये भेजूँगी, ज़रा थोड़ा टाइम लगेगा, लेकिन मैं बाहर जाने के बाद 8-15 दिन के बाद मैं भेजूँगी. लेकिन अब 1 महीना होके गया, 1.5 महीना होने लगा. मारिया मेरा इंतज़ार करते बैठा रहेगा कि स्मिता ने मेरे को झूठ बोल के गया. लेकिन मारिया मैं देऊँगा, मतलब देऊँगा. मारिया बहुत अच्छी मेरी सहेली है, फॉरनर है, लय चांगली है, एवढी भारी आहे ना, लय भारी. मैं कभी ना कभी दिखाऊंगी आपको मारिया करके. मग मारिया कशी आहे, मला कोणी भांडलं बिडलं ना तर मारिया आहे ना म्हणजे त्यांच्या संग भांडायची. पहिली माझी मारियाची ना खूप म्हणजे एक म्हणता मला सगळं आहे ना क्लिअर करून द्या. 15 ऑगस्टला काय होतं ते, सॉरी
मध्येच मी घुसली, सॉरी, मला माफ करा. मग ते 15 ऑगस्टला 2 वरे देतात. वरे झाल्यानंतर मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आतमध्ये देतात सगळ्यांच्या, म्हणजे जे असतात ना बॅरेज सांभाळणारे एक असते लेडीज, म्हणजे पूर्ण बॅरेज सांभाळणारी एक लेडीज असते. तर तुमची छोटी मोठी काय भांडणं झालेली असतात, काय झालेले असतात ना, तर ते आपसमध्ये मिटवायची. नाही मिटली तर मग मॅडम पण जायचं. मग मॅडम पण नाही भेटली मग कोर्टमध्येपर्यंत जाणार. त्या कोर्टमध्ये जाऊन अर्जी बिर्जी जाते की हे भांडं करते, हे असं करते, तसं करते. कोर्टमध्ये पण रिपोर्ट जातो. आपण कसं राहतो ना कोर्टामध्ये, म्हणजे सॉरी बिग बॉसमध्ये कसं राहतो ना, त्याचा पण रिपोर्ट जातो. आणि मॅडमसारखं माझं आम्ही 13 नंबर फॉर्म भर ना, तुम्ही लोक असं केलं ना, आम्ही असं करू ना, आम्ही तसं करू ना, हे करू ना, ते करू ना, असं काय 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 ते सांगतात एकदम. पण काय लोक भांडणं खूप करायची आणि काही लोक आपलं गप बसायची, कोणासंग भांडत नसायची, काय नसायचं आपल्या मागा. मी तर कोणासंग भांडतच नसायची. मला असं मतायचं बाई आपल्या मागं कोण नाही पळायला बिळायला, कुठे ह्यांच्या नादी लागायचे. ठीक बाई, तुझा का रेडा दूध द्यायना म्हणायची. मी म्हणायची बाबा तुझा का रेडा दूध द्यायना, तू बाया मोठ्या बापाची, मी गरीब बापाची, तुझं मर्जी चावून दे, मी अशी बोलायची. पण म्हणतात ना ज्याचं कोण नाही त्याचं परमेश्वर असतो. मग ती परमेश्वरच्या वेळेस ना मला आहे ना परमेश्वरने कुणी ना कुणी मला पाठवलं माझी साईड घ्यायला. ती मार्या होती. मार्या काय करायची, माझ्या बाजूची तिची लादी, तिची आणि माझी बाजूबाजूची लादी, म्हणजे एका साईडला सगळं फॉरेनर लोकांना आणि एका साईडला सगळं इंडिया लोकांना. तर मग इंडिया लोकांना काय, मग ते फॉरेनर लोकांचं माझं पहिलं जमत नसायचं मार्यांचं माझं. धीरे धीरे करके मैंने भी है ना मार्या को कुछ देती थी खाने को, वो भी मुझे कुछ देती थी. इसमें से हम लोग दोस्ती बन गई, प्यार हो गया. प्यार मतलब कैसा ऐसा गंदा प्यार नहीं, प्यार मतलब प्यार से हम लोग रहते थे. मग मार्या मला कभी भी उसने मेरे कभी चिकन नहीं लिया तो वो मुझे देती थी, मैंने नहीं लिया तो उसने नहीं लिया तो मैं देती थी उसको. असं होतं. हर चीज़ का मतलब मजाक करती थी मार्या से, हर चीज़ से मजाक करते थे. मग मार्या का कभी कभी है ना हम लोग का झगड़ा भी होता था. स्मिता तुमको कितनी बार बोला तुम मेरे लादी से नहीं जाने का, तुम गंदा पैर लेके आया मेरे बिस्तर पे, ऐसा करके ती बोलती थी. मैं बोले मारिया तो क्या हुआ, आई एम माय लादी ना, नो माय लादी, नो 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 माय लादी. त्यांच्या संग इंग्लिश बोलायला लागायचं. अगं बाई ग, मला मार्याची आठवण येते का, मार्या माझं आठवण काढतो मला माहीत नाही एकदम. मग कदाचित मी आठवण काढल्या म्हणून मार्या तिथं खाशी आली असन, तेव्हा मार्याने माझं नाव काढलं असन. स्मिता को इतना टाइम हो गया अभी तो मेरे को पैसा नहीं भेजा. अच्छा ऐसा आहे का, जरा उसके बाद ठसका राहिला माझा. तर आपण पाठवूया तिला पण पैसे, त्याचं पण तुम्हाला मी सांगेल की मी मार्याला मनी ऑर्डर केली म्हणून करणार मी तिला पण, जसं माझं चांगलं होऊन द्या जरा. हो का, कुणाला दिल्याने कमी होत नसतं, बरोबर आहे का नाही. आणि त्यांचं कसं आहे, ते बाहेर गावाचे असतात, बाहेरची कंट्रीज लोक असतात ती, आणि त्यांच्याकडे कसं आहे त्यांना कपडे पाठवणारा, त्यांना मनी ऑर्डर करणारा कोणी नसतं. कोणीचं कौचिक म्हणजे कौचिक, कोणी कपडे पाठवलं त्यांना, कोणी काय दिलं तर त्यांना ठीक आहे. मी पण यायच्या वेळी त्यांना काय ना काय दिलं, ते पण मला देतात, असं काय नाही. मग पहिलं माझं खूप भांडण व्हायचं, कारण एक लादीमध्ये रस्ता कुठून तिच्या लादीवर जाणार, तर ती बिस्रा टाकून ठेवणार. मग ती काय करायची, माझ्या लादीहून जायची. तर माझ्यापाशी बिस्रा नव्हता टाकायची, मी खाली लादी असायची माझी. मग ती माझ्या लादीहून आपल्या जागेवर जाऊन बसायची. मग मी बघितलं, म्हणजे मारिया मैंने देखा, मैंने अभी देखा, मेरी आंखों से देखा, तू मेरे लादी से चली गई. नो नो मैं नहीं गया मारिया, स्मिता मैम मैं नहीं गया असं ती करायची. मी बोला मारिया झूठ नहीं बोलने का, कैमरा है उधर, अब भी मैडम को जाके पूछूंगी मैं. गो 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 गो. फिर बाद में हसती ती मारे करते ती. असं करून आमच्या दोघींची दोस्ती झाली. खूप छान आहे मारिया, खूप आहे. माझ्या संग कोण भांडलं बिनलं ना तर ती उठायची भांडायला, पण तिचं मला भाषा कळत नसायची, माझी भाषा तिला कळत नसायचं. तर सारखी म्हणायची स्मिता गुड मॉर्निंग, मी म्हणायची मारिया गुड मॉर्निंग, कैसी हो मारिया, मी मारिया म्हणायची अच्छी हो, तू कैसी हो, मी अच्छी. माझी बेल झाली म्हणून तिला कळलं ना, ती लय उड्या मारल्या तिने, लय 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 चांगली आहे जरा, खूप हट्टी कट्टी एकदम, मोठ लय जबरी आहे पण ती मारिया, जब्बी एकदम. तिचं नाव आमोई भी आहे, आमोई. तर ती आमोई म्हणजे आमोई स्मिता मैं तुमको कितनी बार बोला मुझे अमोई नहीं बोलने का, तो बोले क्या बोलने का मारिया, मेरा नाम मारिया है ना. ओ आई सी, सॉरी मारिया, सॉरी ओके ओके नो प्रॉब्लेम असं करू ते बोलायचे. मला माझ्या घ्यायची बाय का त्या. आणि खरंच फॉरेनर लोकांना आपण जीव लावला ना, ते लोकसुद्धा आपल्या जीव लावतात, आणि आपण जर त्यांना करणार तर ते पण बिशी करणार आहे, असं असतं. आता पाणी प्यायचं पाणी कुठून भरतात तुम्हाला सांगते. प्यायचं पाणी तिथं काय नळ आलं स्पेशल नसतो, टॉयलेटमध्ये पाण्याचा नळ असतो, तिथंच टॅटी करायची, तिथंच आंघोळ करायची आणि तिथंच पाणी भरायचं. माहिती आहे तुम्हाला हे बात. आंघोळीला बाथरूम अलग नसतं, जिथेच आंघोळ करायची तिथेच पाणी भरायचं आणि तिथंच टॅटी करायची. असे लगातार असे एका साईडला बाथरूम केलेले असतात, एका साईडला किती 4 बाथरूम असतात.
3 बाथरूम तर लिकीचं असतात, एक बाथरूममध्ये सगळं काम चालू असतं. एका तिन्ही बाथरूममध्ये पाणी येतं, नळ असतात. मग ते पाणी काय तिथं टाक्या नसतात मोठ्या मोठ्या. तुम्ही म्हणता टाक्या असतात, हे असतात, ते असतात. अजिबात नाही. अशा धरम असतात, ब्लूवाला असतात, अशा धरम असतात. 3-4 धरम असतात. ते सकाळचं पाणी येतं. ती पण दुनियाची बाबा तिथं मगजमारी असते पाण्याला. एक बकेट भरायला सुद्धा दुनियाच्या गादी देतात एकामेकाला बायका. पाणी पाणी निस्ता करतात नुसत्या एकदा. आणि खरं तिथं पाणी कमी येतं, तर पाणी तर लागणारच ना. मच्छर पण आहेत कमी जास्त, पण कधी कधी आहे ना तिथं धुवा पण सोडतात ती लोक. धुवा असतो ना तो धुवानी. पण तिथलं सुप्र त्यांना खूप काळजी घेतात आतली. आपण त्यांना म्हणलं ना की सर इथं बोट मच्छर काटले, बोट हे आहे, तर सर म्हणतात ठीक आहे धुवा लोक बुलाएंगे. असं करून आपण कंप्लेंट केलं तर तिथं बरोबर होते. असं आहे तिथं एकदम. मग दुसरी गोष्ट, आपण कोर्टमध्ये गेलं तरी सुद्धा चेक इन होती. आणि जायच्या वेळेस बी चेक इन होती, यायच्या वेळेस बी चेक इन होती. चेक इन तुम्हाला माहिती आहे कशी, पुरी तरफ से कपडा सगळा उतर अंगातनं काढतात आणि असं उठा बसा करायला लावतात एकदम. माहिती आहे का तुम्हाला. खूप बेकार दिवस काढल्यात मी तर बाबा बाबा बाबा. ते आठवलं तरी असं मला वाटतं. आणि आंघोळीचं तुम्हाला सांगू का, पहिलं मी नवीन होते ना तिथं, तर मला खूप अजिबसं वाटायचं एकदम. अजिबसं म्हणजे कसं आहे, म्हणजे तिथं बायकाच होता सगळ्या बरं. असं काय कोण गरीब माणसं नव्हतं. पण अजिबात म्हणजे ना बघायला गेलं ना तर काय गोष्टी मी नाही सांगू शकत. पण एकदम तिथं बायका बिंदास, ज्या जुन्या बायका होत्या ना एकदम बिंदास. बिंदास म्हणजे कसं की असं आपण कसं बाय असं आवरून सोडून बसतो हे करून आंघोळीला, तसं नसतो हे. अरे बाप, नवीन तर मला लय कसं वाटायचं. नंतर मला पण सवय लागली. त्यांच्या सगळंच आता काय करायचं आहे, राहायचं त्यांच्या संगतीच. गोर बोलून तर राहायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही. पण मी खूप वाईट दिवस काढले. एक दिवस मी तुम्हाला सांगते, म्हणजे असं एक दिवसाला मी मोठाच व्हायची. असं वाटायचं बाबा मी कधी जाईन येत ना, ती मला मेल्याला पत्करल. पण नको बाबा ही जिंदगी, नको ही जिंदगी, नको ही जिंदगी. मी यसला फोन करायची, तरी मी यसला फोन केला तरी माझ्या काळजा मी दगड ठेवायची. कधी कधी मी यसच्या फोनवर लिहायला राहायची, यस मला नाही आता राहू वाटत, यस मला आता हे नाही करू वाटत, ते नाही करू वाटत. तू यसला वाईट वाटायचं. मग यसला मी सांगायचं सोडून दिलं. मला माहीत पडलं ना की यसला टेन्शन घेतो म्हणून, मग मी सांगायचं सोडून दिलं. आता यस थोडासा बदलला आहे. कसं आहे माहिती आहे का, आता कसं आहे म्हणजे बघा ह्याच्यासाठी मी अलग व्हिडिओ काढेन मी तुम्हाला. पण यस मला खूप प्रेम करतो, मी पण त्याला खूप प्रेम करते. असं काही नाही एकदम. आणि कसं आहे माहिती आहे, ज्याचं कोण नाही त्याचा परमेश्वर असतो एकदम, बरोबर आहे का नाही. मला कोणी सांगितलं होतं की तिथं कपडे कशी घालतात, कपडे कशी पाठवायचे. बुधवारची आणि शनिवारची कपडे पाठवतात. बुधवारी तुम्ही कपडे पाठवू शकता आणि शनिवारी कपडे पाठवू शकता. मध्ये आधी कपडे घेत नाहीत, हे पण तुम्हाला सांगते. आणि त्याच्यानंतर तिथं आतमध्ये कपडे कसे असतात. आता बघा आतमध्ये तुम्हाला सांगायला गेलं ना, मुलाखतला आपण कोणतेही कपडे घालून जाऊ शकते. पण 302 वाली असतात ना, 302 वाली त्यांना सारे असतात. 302 म्हणजे कसं मर्डरवाले असतात ना, त्यांना सारे असतात. ते सारे घालून सिक्युरिटीकडे जाणं त्यांना गरजेचं असतं. बिना ते सारे घातल्याशिवाय त्यांना अलाउड नाही कुठंच एकदम. असं आहे. आता आम्ही कसं, आम्ही दुसरा कलम आहे आम्हाला म्हणून आम्ही असे कपडे कुठे बी घालून जाऊ शकतो आम्ही एकदम. पण 302 वाल्याला असं आहे की ते साडी, हिरवी साडी नेसायला लावतात त्यांना. हिरवी साडी घालून ते लोक फक्त कोर्टला जाऊन देत नाही. त्या हिरव्या साडीवर त्यांना कपडे असतात. आणि बाकी कुठं दवाखान्यात जायचं म्हणलं, इथं तिथं जायचं म्हणलं तर त्यांना हिरवी साडी असते एकदम. हां. आणि केस कशी बनते बघा, तुम्ही कोणत्या संग जाताय नाही जाताय, काय करताय नाही काय करताय, तिथं तुम्ही उभा राहाल तर केस बनते. आता समजा तिथं मोहर जाऊन तुम्ही कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे किंवा कोणाची मारामारी झाली आणि तिथं जाऊन तुम्ही उभा राहिला तरीसुद्धा केस बनते. म्हणून मी तुम्हाला सांगते, कळकळीची विनंती आहे की असं काय काम करू नका की तुमच्या घरवाल्यांना एकदम शर्मिंदा होईल. आणि घरवाल्यांना एवढी प्रॉब्लेम होतो, एवढा प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम होतो. तुम्हाला नाही माहिती, मी आता तुम्ही म्हणता टी व्हीमध्ये असं तसं जे दिखताय बघ वैसा नाही राहत आहे. आता झालं एक 2 दिवसानंतर मी जाईनच मुंबईला. मी पहिला माझा व्हिडिओ तो टाकणार. मला खूप लोकांनी अशी बी कमेंट केली की तुम्ही कशामुळे आतमध्ये गेला. आता काय कलम, काय वस्तू, काय म्हणजे कलम आहेत, काय म्हणजे बोलण्याचा तरी काय, ते मी तुम्हाला आता सध्या नाही सांगू शकत. मी तुम्हाला वकिलाकडे जाईन, वकिलाकडून 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवीन किंवा लाईव्ह घेईन. आणि मी बघायला गेलं तर तशी लाईव्हच घेणं कारण तुम्ही तुम्हाला तिथं कमेंट पण करू शकता. पण कसं आहे, आता लाईव्ह घेतली असती तर कसं आहे माहिती आहे का, तिथं म्हणजे नेटवर्क आहे का नाही मला माहीत नाही. आणि कधी कधी आपलं नेटवर्क चाललं त्या लाईव्हच्या आहे ना कमेंट निघून जातात. तरी काय हरकत नाही, तरी आपण काही ना काही करू. पण मला असं वाटतं की लाईव्हच योग्य वाटतं. तर मी लाईव्ह घेईन आणि एक अर्धा तास 15-20 मिनटं आधीच मी तुम्हाला शेड्यूल लावून टाकेन. कारण मला माहीत नाही तो वकीलचा म्हणजे टाईम आहे का नाही करून, बरोबर आहे का नाही. तर वकील मला बोलले तू ये मला भेटायला, तेव्हा मी आपण करूया म्हटलं, तुझी लाईव्ह करूया, व्हिडिओ करू, काय ना काय करूया. आणि मी व्यवस्थित सांगेन. आता तुला सांगायचं तू सांगू शकते, पण एवढंच की तुला कलम अनुसार बोलायचं तुला.
आता ते सगळं मला एवढं कळणार नाही, कारण मी एवढी शिकलेली नाही, मला एवढं कळणार नाही. पण तुम्हाला त्याचं पण मी उत्तर देणार आहे. माझ्यावर कोणता गुन्हा होता, काय होतं, मी काय केलं होतं आणि कशामुळे आतमध्ये होते, हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. खूप लोकांना जो माहीत नाही की मी कशामुळे आतमध्ये गेलते म्हणून, तर तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते एकदा. असं नाही की मी काय हे नाही करणार. आणि एक तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी पहिली कशी होती, अशी हट्टीकट्टी होती चांगली. आता मी अशी झाली एकदम, अंगात ताकद नाही राहिली माझी. का तिथं खायला काय भेटते, 2 चपात्या आणि एवढा भात. एका ताईने मला कमेंट केली होती, म्हणजे माझ्या भावाचं वजन होतं म्हणजे 109 किलो वजन होतं म्हणली. आलता तर त्याचं वजन होतं म्हणली 47 किलो. म्हणजे किती फरक पडतो विचार करा. आणि तिथं एकतर आहे ना बिना मिठाचं आणि बिना तिखटाचं जेवण असतं. तसं बघायला गेलं तर तिथं खायला काय भेटत नाही, काहीच नाही. खूप लोकांचं म्हणजे असं कंडिशन खूप बेकार असतं की त्याच्या घरनं पैसे येत नाहीत, काहीच नाहीत. आणि मग ते खायला पिला तुम्हाला सांगू का, बघायला गेलं ना तर हप्त्यातनं एकदा जेवण भेटतं इकात रविवार दिवशी. ते पण भेटलं नाना भेटलं ते पण भेटत नाही. खायला लोक तिथं मरमर करतात एकदम. कोणची तारीख असते तेव्हा पण तिथं खायला बघतात, पण खायला भेटत नाही. हां, जे लोक पैसेवाले आहेत ती लोक खाऊन पिऊन येतात. जे लोक पैसेवाले नाही ती लोक बिचारे आपलं चहाचं पाणी पण नसतं नसतं. आता तुम्ही मानसाल की जे लोक खायचे का पैसा ते कसं खातात, कसं आहे काय गोष्टी का मी नाही बोलू शकत. बरोबर, तुम्ही समजून जाऊ शकता एकदम. काय गोष्ट असं असतं की ज्याच्याकडे माल आहे त्याचा ताला असतो एकदम. तुम्हाला सगळं माहिती आहे, मला काय सांगायची गरज पडत नाही. पण जाऊन द्या, आपल्या ज्या गावाला जायचं ना त्या गावाचा आपला विचार नाही करायचं. बरोबर आहे का नाही. आता कोणी अजून एक मला कमेंट अशी केली ती, तुझ्या मैत्रिणीचं सांग म्हणून. आता माझी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणी तशा 5-6 आहेत त्या. बघायला गेलं तर खूप म्हणजे मैत्रीण आहेत तिथं, असं नाही की नाही मैत्रीण. आता तिथं 2 वर्ष राहिल्यामध्ये माझे काही एक मैत्रीण असं का तुम्ही सांगा. कितीतरी लोक माझ्या मैत्रिणी आहेत आणि किती तर सुटले आणि किती तर आहेत अजून आतमध्ये. तर त्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटतं. त्या पण लोक सुटावं अशीच मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि जेवढे आहेत ना भाई बहीण आतमध्ये एवढं ते सगळे बाहेर निघावते माहिती आहे का. खूप लोकांना म्हणजे खूप कंडिशन बेकार आहे लोकांचं घरचं. आणि बघायला गेलं ना बरं ठीक आहे, माझ्या मैत्रिणीचं सांगते मी. माझी एक मैत्रीण आहे, नाव नाही तिचं नाव घेत नाही. आणि एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर दिसायला, एवढी छान आहे, उच्च आहे एकदम. आणि तिघी बहिणी आहेत त्या दोघीजणी. तिची बहीण राहते इथंच माझ्या घरात शेजारच राहते आता, म्हणजे ओळख झाली चांगली. तिच्या बहिणीची माझी ओळख नाही, काहीच नाही. पण ती मला सांगत होती जिथं तू राहते तिकडंच मी पण राहते म्हणून सांगत होती मला एकदम. म्हणजे ती काय चांगली गोष्ट आहे. मग बोलता बोलता आमची दोस्ती झाली. दोस्ती झाल्यानंतर तिने तिची मला केस सांगितली, असं झालं तसं. तिने प्रेम करतं एका मुलावर. बघा, प्रेम करताना विचार करून प्रेम करा. प्रेम करताना तर तुम्ही विचार करून प्रेम करा. कोणासंग प्रेम करताय कोणासंग नाही. आईबापाची मर्जी असेल तर त्यांना चांगलं वाटत असेल तर करा. तुमच्या मनानं जाचाल तर खड्यात पाडचाल. माहिती आहे, खड्यात पाडल्यावर लवकर उचलत नाही. आता मुस्कानची एक रात एक दिवस, नाव तर घेतलं मी तिचं, पण काय हरकत नाही, जाऊन द्या. तिची एक रात एक दिवस तिची ही झाली एकदा तिल ती मरती या. आणि जळतं तिचं काळीच. जवान आहे ती, काय म्हातारी पण नाही. तिच्या आत्म्याला काय वाटत असं, हां बताव तुम्ही सांगा काय वाटत असं तिच्या आत्म्याला. मी तिला म्हणायचं मुस्कान क्या होएगा रे तेरा, कब तू निकलेंगे बाहर. स्मिता साथ पुते क्या करूँ यार, मैं परेशान हो गई रे. मैं भी बाहर आना चाहती हूँ, मैं भी बाहर की दुनिया देखना चाहती हूँ. मुझे भी अपने माँ बाप से मिलना है, मेरे बहन लोग से मिलना है. उसका बीच में भाई मर गया बेचारे का. एक्सीडेंट होके भी जाने के तो उसको नहीं मिला, उसका शकल तक उसको देखने को नहीं मिला. दूसरा दिन के बाद मालूम पड़ा तो रो के उसका हाल बुरा. जसं माझं झालं तसं तिचं पण एकदम. नाव आहे तिचं मुस्कान, कशाला खोटं बोलू, जाऊन द्या. एकच मुस्कान थोडी आहे, अनेक मुस्कान असू शकतात ना, बरोबर आहे का ना. तर मग मी आता त्या दिवशी पण नाव माझं ते कहाणी मायलेकाची कहाणी पण नाव तिथं दिलं होतं मी. पण जाऊन द्या, मुस्कान नाव खूप छान वाटतं एकदम, मला पण आवडतं नाव. तर मग ती एवढं तिचं एक रात एक दिवस एक सेकंद तिचं काय जळते, असं जळते. का जळतं ते तिने मनाने प्रेम केलं होतं. तिची आई बाप तिला बोलायची नको त्या पोरासंग प्रेम करू, नको त्या संग करू, तो असा आहे तो तसा आहे. नाही, प्यार अंधा होता है. लो भाई प्यार करो जाके बैठो उधर. प्यार क्या होता है, अंधा होता है. जब बड़े लोग बोलते ना तो सुनना करो, कळलं का. मी पण माझ्या घरच्याचं ऐकलं असतं तर हे दिवस मला पण नसतं, बरोबर आहे का नाही. मी माझ्या मुलाचं पण ऐकलं असतं तर हे मी तिथं कधीच नसती गेली. माझ्या मुलाने पहिलंच सांगितलं होतं कोणाच्या नादी लागू नको, कोणासंग जाऊ नको, तुला जायचं तू अलग स्पेशल गाडी करून तू जा कुठं देवधर्म कर, हे कर ते कर. पण मला लय हे, पण ते मला आता चांगलं पडलंय ना, म्हणून आता मी ताक पण फुकून पेती. तुम्हाला बघायला ना मला येस ना खूप समजवायचा पहिलाच. येस माझा तू कोणाचं नावाने काय बोलू नको, कुणाला काय बोलू नको, शांत बस. आपल्या काय करायचं, आपण त्यांचं चॅनल नाही बघितलं आपल्याला काय माहीत पडतंय. हे बात मी यश बोलायचा, कसं खोटं बोलू. म्हणून मला यशला बी कसं आहे माहिती आहे का, मी यशला पण मी म्हणते माझा एक मित्र मानते यशला, आणि माझा दोस्त पण मानते, मुलगा तर नंतर मानते, पण माझा यशला मी माझा
मित्र मांडायचे, मी सगळं काय सांगायचे. पण थोडासा दुखावला आहे माझ्यापासून तो. काय हरकत नाही, माझ्या लेकरं कधी पण एकच होणार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या आशीर्वाद असल्यानंतर सगळे व्यवस्थित होईल. आता त्याला पण टेन्शन आहे, त्याला पण म्हणजे खूप काही टेन्शन आहे. तो मला नाही सांगणार, तुम्हाला नाही सांगणार, तो कुणाला सांगणार? तो शेवटी मलाच तो सांगणार ना, आज नाही तो उद्या सांगन. आता शेवटी बघा, त्याला मी जर टोर्चर करत बसणार, त्याला मी काय बोलत बसणार, तो त्याचा दिमाग काय होणार? टेन्शनमध्ये येणार ना, की मला कोण प्रेम करत नाही. शेवटी मी आहे ना, आई आपलं सगळं झाकून घेते, मायाने त्याला जवळ घेते. जाऊन दे बाई, लेकरं आहे आपलं, आपल्या लेकरंच आहे शेवटी, लोकांचं लेकरं थोडी आपलं आहे. आपल्या लेकराला 2 वर्ष किती ताप पडला आहे. आता थोडंसं जरा हे झालं आहे, थोडंसं आईने समोर नाही घ्यायचं, कुणी घ्यायचं सांगा, विचार करा. म्हणून तुम्ही पण त्याच्याबद्दल तुम्ही चांगल्या कमेंट करत जावा, तुम्ही पण त्याला प्रेम करत जावा. तो कसा थोडासा हे झाला एकदम थोडासा, म्हणजे आता म्हणजे मी गेल्या वर्षी सुटली असते ना, तो म्हणजे खूप म्हणजे तो गेल्या वर्षी पण एवढा वाट बघायचं खूप वाटतं. पण आता कसं आहे, एकामेकाच्या पोरांच्या नादी लागून, कोणाचं हे करून ते करून, आणि गावाला माहिती आहे ना, वळणं म्हणजे वळण तर लागतं चांगलं, ते आपल्या हातात असतं. पण असं काय वायपत तर नाही गेला यश माझा अजून. स्वतः का घरात अभ्यास करत बसलाय, मी बाहेर येऊन व्हिडिओ करत बसली. आता सकाळी बघा, आज घरी होता, सुट्टी होती, तर आज मी नूडल्स त्याला बनवलं, त्याने खाल्लं, भावाच्या पोराने खाल्लं, भावाने खाल्लं, सगळ्यांनी खाल्लं. मी मसून खातो घेतोय. पण थोडंसं प्रॉब्लेम आहे. तुम्हाला प्रॉब्लेम सांगते तर सांगू शकते, पण तुमच्या पण काळजातनं, तुमच्या पण डोळ्यातनं पाणी. मग विचार करा, त्याला काय वाटत असेल, विचार करा. हां, मी जर एक बात तुम्हाला सांगितली तर तुमचं सुद्धा काळीज लढन. मी तर नंतर लढेन, पण तुम्ही पण लढसाल की खरंच यशला खूप दुःख आहे म्हणजे ह्याचा अर्थ. माहिती आहे कसं असतं, म्हणजे काय गोष्टी यश मला सांगत नाही, काय गोष्टी त्याने मनात ठेवलेल्या आहेत. पण मी एक आई जाणून घेते, बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसते, तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसते सांगा. एक म्हणतात ना, एक घबराहट, एक दर्द, एक मासूम, म्हणजे खूप काही टेन्शन आपण माझ्या मनामध्ये आहे, पण मी सांगू शकत नाही. एवढं पण तर आहे ना. तसं काम त्याचं झालं आहे बघा. त्याचं डोळं मी वाचते, त्याचा चेहरा मी पडते, कारण शेवटी मी आई आहे किती केलं तर, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, जाऊन दे, ते पण बरोबर होईन एकदम स्वामींच्या कृपाने, तुमच्या आशीर्वादाने. आणि बघायला गेलं तर मला मुस्कानचं पण खूप वाईट वाटतं. तिने पण लवकर बाहेर यावं बिचारीचं. आज 5-7 वर्ष कशाला बोलतात? 7 वर्ष ते आतमध्ये एक एक दिवस कठीण आहे जगायचा, हे करायचं. तुम्हाला सांगू, एवढं नमक भर, चटणी भर, मिरची भर, मसाला भर, हे भर, हे थोडं पुऱ्यातनी बनवून ठेवायला लागतं, नाही तर डब्यातनी बनवून ठेवायला लागतं. जेव्हा जेवायचं असेल ते डबा खोलायचा, त्या पुऱ्या खोलायच्या आणि त्या जेवणावर टाकायचं, मग ते खायचं. खूप वाईट दिवस आहेत रे तिथं, खूप बेकार दिवस आहेत तिथं. आपण कसं काय नाही आवडलं फेकून द्या, नाही आवडलं मला, नाही मला पाहिजे, पण असं नाही बाबा. तुम्हाला सांगू, मी दूध पण त्याशी पिली, तर ती दूध मी खंगळून पिली. तिथं दही भेटायचं मुश्किल. हां, तिथं काय चीज भेटायचं मुश्किल. 2 वर्ष मी काकडी टमाटर नाही खाल्लं, माहिती आहे तुम्हाला. मी जेव्हा आलं तर माझ्या भावाला मी सांगितलं, मला काकडी टमाटर मुळा घेऊन ये रे, मला खाऊ वाटतोय. विचार करा, का कैरी खाऊ नाही शकली, का आंबा खाऊ नाही शकली? हां, विचार करा मी कसं दिवस काढला असतं. एक एक दिवस मला असं वाटायचं की मराव नको, ये थेंब उठायचं दिवस आलं तर तिथं माझा एकदम, माहिती आहे का. पण काढलं ते दिवस पण निघून गेलं. आता येतं मला आज उद्या चांगला दिवस येतं. आता मी का होईना बिझनेस खोलते. मी कसं बिझनेस खोलत नाही, मी काय बिझनेस करत नाही, काहीच नाही. फक्त असं प्रमोशन करते, कुणाचं चॅनलचं मन, कुणाचं दुकानचं मन, कुणाचं साड्यांचं मन, हे सगळं मी करायला बघते एकदम. तर तुम्ही व्हिडिओ टाकला, मी नक्कीच व्हिडिओ मी नंबर शेअर करते एकदम, बरोबर आहे. मेहनत करून खाते ना मी, आतमध्ये पण मेहनत करायची, बाहेर पण मेहनत करायची. आता आपण म्हणतो बघा, तुम्हाला सगळ्यांना एक सांगते, तुम्ही स्वतःला कधी म्हणू नका मला आरामच नाही कसला. उठता सुट्टा काम असं तुम्ही बोलता ना, ते कधी नाही बोलायचं. जे आहे त्यात खुश राहायला शिका. मी पण अशी म्हणायची, यार मला आराम पण नाही, मला झोपच नाही, मला हेच नाही तेच नाही. तिथं नुसतं झोपायचंच काम होतं आतमध्ये, आणि झोप काय लागत नसते टेन्शनमुळं. रात दिवस टेन्शन, कधी सुटणार, आज ह्या तारखेला काय होणार, हे काय होणार, ते काय होणार. खूप टेन्शन असतं, माहिती आहे. आता तो मुस्कानचा विषय मी पूजा करते. मुस्कानने प्रेम केलं आहे का मुलासंग? सत्य आहे, बेल वाजले भगवानची. मुस्कानने प्रेम केलं, तिची बहीण तिला धावायला सांगायची, नको मुस्कान उसके नाद में मत लग जाना, वो अच्छा नहीं लड़का. नाही करके उसके नाद में लगी. तिच्या बॉयफ्रेंडनी डुप्लिकेट नोटा असतात ना, डुप्लिकेट नोटा त्या बाहेर देशातून मागवल्या होत्या. त्याच्यातमध्ये ती अरेस्ट झालेली आहे, आणि ते केस खूप मोठी असते. डुप्लिकेट नोटा कधी जवळ ठेवू नका कोणाला काय, म्हणजे. आणि कोणाचं पार्सल पण आहे ना, धावायला विचार करा.
कोण आपल्या घरी पार्सल पाठवत असेल तर तो पार्सल का पाठवते, कशामुळे पाठवते, हे सगळं विचार करून ती पार्सल घेत जावा. पार्सल आलं तर लांबच करा. पार्सल खोलताना व्हिडिओ बनवा, तिथंच खोला. पण पार्सल आलं तर बघा 10 वेळा विचार करत जावा. पार्सल कोणाची वस्तू घेऊ नका हातामध्ये. तुम्ही माणसां, मी सफर करतोय, प्रवास करतोय, एक जण म्हणला की मला सुसू करायला लागलं, या सुसू करायला लागले, माझी बॅग पर सामान बे ध्यान देऊ दो. ती लोक अशी बोलतात. आपण म्हणतो ठीक आहे, जाओ भैया कर की आ जाओ. ते पण नाही करायचं. तुझं सामान तिकडे फेकून दे, नाही तिकडं काय पण कर म्हणायचं. आमच्याजवळ ठेवू नको बाबा म्हणायचं. अजिबात नाही. तशा पण केस आहेत आतमध्ये, माहिती आहे तुम्हाला. अशा सुद्धा केस आहेत. तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, एखादा माणूस म्हणणार मेरा सामान पकडो ना, मेरे पास बहुत सामान है, मेरे को हेल्प करो ना जरा. नहीं करने का भाई हेल्प, माफ करो भैया बोलने का, माफ करो बोलने का. क्योंकि 10 गुणामध्ये एखादा चांगला असतो, त्याला खरोखर गरज असते. पण कसं आहे, आपण त्यांना ओळखू नाही शकत. कोण कधी काय करू शकते माहीत नाही. माहिती आहे तुम्हाला, कोण कधी काय करेल ते माहीत पडणार नाही. म्हणून सफर करताना कोणाचं सामान हातात पकडायचं नाही. त्याला म्हणायचं मला माफ करा दादा, पाहू कोणी बी असू नये, मला माफ करा. वाटलं तर मी तिथं गाडी थांबवतो, पोलिसांना बोलवतो, त्यांना मी बोलून तुमचं सामान उचलतो, तुम्हाला हेल्प करायला सांगतो, हे आपण त्यांना बोलू शकतो. पण मला माफ करा, मी नाही करू शकत म्हणायचं. कारण अशा पण केस तिथं आहेत. ह्याचं पण तुम्हाला उदाहरण सांगणार. आता खूप मोठा होतोय किंवा माझा व्हिडिओ, तर आता मी जास्त करून तुम्हाला मी थांबवते. अजून दोघींची मी केस सांगणार आहे तुम्हाला, एवढ्या खतरनाक आहेत. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बेल नाही, 5 वर्ष बेल नाही त्याच्यामध्ये. तर आता ही मुस्कानची केस माहिती आहे, केस चालू असूनसुद्धा तिला बेलसुद्धा नाही भेटली. माहिती आहे तुम्हाला, खूप तिची केस खूप डेंजर आहे. इंटरनस माहिती ना, इंटरनस केस तिची, ती केस आहे तिची. कसली आहे, इंटरनस केस आहे तिची. विचार करा तुम्ही. इंटरनसच ती मला म्हणली, हां असंच काहीतरी बोलली ती मला. म्हणजे खूप मोठी केस आहे, खूप मोठी केस आहे तिची. तिला बेलसुद्धा नाही भेटली. विचार करा, आता तिची केस संपून 1-2 महिन्यात तिची केस संपून जाईल. आता माहीत नाही तिला बाइज्जत बरी होणार का काय होणार ते माहिती नाही. देव करो ती बाइज्जत बरी हो, ती सुखरूप बाहेर येऊ. कारण तिला पण जगायचा अधिकार आहे. तिच्याकडून तर गलती झाली, देवाने पण तिला एक चान्स द्यावा जगायचा. बरोबर आहे का नाही. कारण की बघा, तिल मारायच्या ऐवजी एक बार मरू असं ती लोक तिथं बोलतात. पण नका रे, कोणी मरायला नाही रे तिथं जात रे कोणी. आणि मरू नये माणसाने, माहिती आहे का. सगळ्यांना जिंदगी लई प्यारे. मी जेव्हा तिथं आतमध्ये होती ना, असं वाटायचं नको मला ही जिंदगी नको गं, नको मला असली जिंदगी नको. मी जेव्हा मी तारखेला जायची ना, अय्या मी मोकळी सांस ले रे, मी आजाद हो गई, मैं ये हो गई, मैं वो हो गई, मी अशी करायची माहिती आहे तुम्हाला. आणि जेव्हा परत मागं यायचं मला ना, असं करून यायला लागायचं. माहिती आहे तुम्हाला. खूप डेंजर आहे बाबा, खूप डेंजर आहे. आणि मी आता बाहेर आली ना, तर मी असं वाटतं ते मी पाटलाच्या उसात जाऊन कितीतरी गाणं गाते, मैं आजाद हूँ, मैं ये हूँ, मैं वो हूँ, मैं ऐसा हूँ, मैं वैसा हूँ, कितीतरी मी उड्या मारते एकदम. मी तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा आलते ना बाहेर, मी त्या पटल्याच्या मोकळ्या रानात जायची आणि मोठ्याने नाचायची. मैं बाहर आ गई, मैं आजाद हो गई, मैं पंची उड गई, हुरू. हां, पंची म्हणलं एक लक्षात आलं. तुम्हाला सांगते, तुम्ही टॅटू काढता, टॅटू हातावर असा टॅटू काढता. टॅटू म्हणजे हे बघा, हे आपलं बघा गोंधन म्हणतात, गोंधन. तर तिथली म्हणून कधी काढायचं नाही. त्या तिथलीला कधी आपल्या हातावर कैद नाही करायचं, लक्षात ठेवा. आज मी 2 वर्ष आतमध्ये होती, मला कैद होतं ना, मला काय जाणवलं ते मला माहिती आहे. म्हणून पक्षीला सुद्धा तुम्ही आहे ना, तुमच्याजवळ पाळू नका. पक्षीला सुद्धा आजाद करा. तिथे गेलं मला जाणवलं की तो पक्षी पिंजऱ्यामध्ये राहतो, त्याला काय वाटत असेल, तसं मला वाटतं, तसं त्याला पण वाटत होतं ना. म्हणून काय तुम्ही असं ना प्राणी पाळत असं ना, कृपया करून त्याला सोडून द्या. नका रे नका. तो भलं तुम्ही त्याला सोन्याचा घास खायला घालताय, पण त्याला नका तुम्ही हे करू, पिंजऱ्यामध्ये नका बंद करू रे, नका. सोडून द्या रे. सरळ सांगते, त्यांचा श्राप कुठं ना कुठं लागतो, हे लक्षात ठेवा. आणि हातावर कुठं इथं तिथं तिथल्या काढू नका. ते तुम्ही केत केलं ना त्यांना, ते केत केल्यानंतर त्याच्यामुळे पण जातं. कारण मी आतमध्ये सगळं ऐकलंय, आतमध्ये बायका बोलायच्या मला. किती लोक आहेत अशा तितक्या म्हणजे ते तिथली काढलेली. तर त्या लोक मला सांगत होते, म्हणून ती लोक बोलायची की हात में कभी तिथली मत निकालो. आणि खरंच मत निकालो, कृपया करू. ठीक आहे. आणि मी आता इथं व्हिडिओ थांबवते. 12व्या पार्टमध्ये भरपूर काही सांगते. ठीक आहे, चला बाय.